नमस्कार. जरा एका क्षणासाठी विचार करूया. आपण लहानपणापासून देवांच्या, ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या ज्या कथा ऐकत आलोय, त्या खरंच फक्त कथा आहेत? की त्यात आपल्या खऱ्या इतिहासाची पानं दडलेली असू शकतात? आज आपण नेमकं याच कोड्याला हात घालणार आहोत. आजचा आपला विषय आहे पुराणे. या निव्वळ प्राचीन कथा आहेत की ऐतिहासिक नोंदी? तर मग मूळ प्रश्न हाच आहे की ही जी सगळी महाकाव्य आहे, ज्या धार्मिक कथा आहेत, त्या खऱ्या इतिहासाचा स्रोत असू शकतात का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर एकत्र मिळून शोधूया. बरं, पुराण हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? देवांच्या कथा, ब्रह्मांडाची निर्मिती वगैरे वगैरे, बरोबर ना? सर्वसाधारणपणे आपला असाच समज असतो की हा फक्त दंतकथांचा संग्रह आहे. पण गोष्ट फक्त इतकीच आहे का? चला, सगळ्यात आधी पुराण या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. पुराण म्हणजे प्राचीन किंवा जुनी कथा. हे आपल्या प्राचीन भारतीय साहित्याचा एक खूप महत्वाचा भाग आहेत. कल्पना करा, वेदांसारखं जे गहन ज्ञान आहे ते फक्त विद्वानांपुरतं मर्यादित न ठेवता सोप्या गोष्टींमधून, कथांमधून सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा हा एक मार्ग होता. आता खरी गंमत सुरू होणार आहे. चला, या प्राचीन पुराणांना जरा जवळून बघूया. त्यांच्या रचनेत असं काय रहस्य दडलंय जे त्यांना केवळ कथांपेक्षा खूप काही अधिक बनवतं? हे बघा, हे फारच इंटरेस्टिंग आहे. परंपरेनुसार प्रत्येक पुराणामध्ये 5 मुख्य विषय असायलाच हवेत, ज्यांना पंचलक्षण असं म्हणतात. आता यातले पहिले 4 विषय बघा. सृष्टीची निर्मिती, तिची पुनर्निर्मिती, देवतांची वंशावळ आणि ही मोठी मोठी वैश्विक कालचक्र. हे सगळं ठीक आहे, पण जो 5वा विषय आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो आहे वंशानुचरित. म्हणजे काय? तर चक्क राजवंशांचा इतिहास. आणि हाच तो महत्वाचा दुवा आहे. वंशानुचरित म्हणजे राजवंशांचा इतिहास. हा विषय इतिहासकारांसाठी अक्षरशः एका खजिन्यासारखा आहे. याचा अर्थ सरळ आहे. पुराणांच्या मूळ रचनेतच इतिहासाची नोंद करण्याची एक पद्धत होती. म्हणजे या केवळ कथा नाहीत, तर एक प्रकारे हे प्राचीन ज्ञानकोश आहेत. ठीक आहे, थिओरी म्हणून तर हे पटतंय. पण याचे काही प्रत्यक्ष पुरावे आहेत का? ह्या कथांमधून तथ्य कशी शोधायची? चला, आता काही ठोस उदाहरणं पाहूया. पुराणांमध्ये आपल्याला बृहद्रथ राजवंशापासून ते थेट गुप्त राजवंशापर्यंत अनेक प्रमुख राजवंशांची एक सलग साखळी सापडते. ही एक स्पष्ट कालगणना आहे, जी या ग्रंथांमध्ये कितीतरी काळजीपूर्वक जपली गेली आहे आणि ती इतिहासाला दुजोरा देते. आणि हे तर बघा, हे तर थक्क करणारं आहे. इथे आपण मौर्य राजांची तुलना करतोय. विष्णू पुराणातली राजांची यादी बघा. चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोक. आता शिलालेख आणि पुरातत्वीय पुराव्यांकडे पहा. तीच नावं आणि त्याच क्रमाने. हा एक इतका भक्कम पुरावा आहे की पुराणांमध्ये ऐतिहासिक सत्य दडलेलं आहे. आणि हे फक्त एका राजवंशापुरतं मर्यादित नाहीये. चंद्रगुप्त मौर्याने नंद साम्राज्याचा पाडाव केल्याची घटना ग्रीक नोंदीशी जुळते. मौर्यानंतर शुंगवंशाचा उदय झाला, वासुदेवाने कण्व वंशाची स्थापना केली. या सगळ्या ऐतिहासिक घटनांचे उल्लेख पुराणांमध्ये आहेत आणि त्यांना इतर ऐतिहासिक स्रोतांचाही आधार मिळतो. याचा अर्थ काय? तर पुराणे हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत. हो, त्यातला एक मोठा भाग धार्मिक शिकवणीचा आहे, पण त्याचबरोबर त्यात राजवंश, इतिहास, भूगोल आणि त्या काळातील सामाजिक चालीरीतींबद्दलही प्रचंड माहिती आहे. म्हणूनच त्यांना केवळ कथा म्हणून दुर्लक्षित करणं ही एक मोठी चूक ठरू शकते. पण 1 मिनिट थांबा. याचा अर्थ असा नाही की पुराणांमधलं सगळं काही जसंच्या तसं खरं मानायचं. इतिहासकार या ग्रंथांचा वापर कसा करतात ते याकडे एका चिकित्सक नजरेने पाहतात, कारण यात काही आव्हानं नक्कीच आहेत. म्हणजे बघा, इथे दोन्ही बाजू आहेत. एक चांगली बाजू आणि एक म्हणा थोडी आव्हानात्मक बाजू. आता चांगली गोष्ट काय आहे, तर आपल्याला राजवंशांच्या पूर्णच्या पूर्ण याद्या मिळतात, प्राचीन भूगोलाची कल्पना येते. पण आव्हान असं आहे की यात दंतकथा आणि खरीखुरी तथ्य सगळी एकत्र मिसळलेली आहेत. आपल्याला एकदम अचूक तारखा मिळत नाहीत आणि कधीकधी तर वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली असते. म्हणूनच इतिहासकार कधीच फक्त पुराणांवर अवलंबून राहत नाहीत. ते काय करतात, तर पुराणांमधल्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पुरातत्व, जुनी नाणी आणि शिलालेख यांसारख्या इतर स्रोतांशी ती ताडून पाहतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पुराणे हा एक महत्वाचा धागा आहे, पण तो एकमेव पुरावा नाही. तर मग
या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय निघतो? या ग्रंथांचं खरं महत्त्व काय आहे? ते आपल्याला भारताच्या प्राचीन भूतकाळात डोकावण्यासाठी एक अशी खिडकी उघडून देतात, जी इतर कोणत्याही साधनांनी सहज मिळत नाही. आणि विचार करा, अशी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 18 महापुराणे आहेत. ही संख्याच या परंपरेची विशालता दाखवते. हा एक प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ज्ञानाचा खजिना आहे आपल्याकडे. आणि शेवटी, जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा, जर या कथा नसत्याच, तर आपल्या प्राचीन इतिहासाचा किती मोठा भाग कायमचा हरून गेला असता, नाही का? म्हणजे गोष्ट सांगता सांगता इतिहास जतन करण्याची ही किती अद्भुत पद्धत आहे.